दुकान नसेल माझं तर मी 8 ते 10 तास त्या खुर्चीत बसतोय. तुम्ही नोकरी करत असाल तर 8 तास तुमच्या खुर्चीत बसताय. शेतकरी 8 तास रानात आहे का हा पहिला प्रश्न आहे. नाही. आणि जो शेतकरी रानात 8 तास बसलाय, 10 तास बसलाय, 6 तास बसलाय, तो लॉस मध्ये नाहीच होतो. पूर्वीचे आमच्या आजोबा वडिलांनी वगैरे जी शेती केली ते शेतकरी होते. आम्ही आज ॲग्री बिझनेस करतो. बाळ चांगलं जन्माला यायचं असेल तर आईला भरपूर आणि चांगलं खायला दिलं पाहिजे. आई मजबूत व्हायला पाहिजे, मग बाळ घ्यायचं. मग मी मातीवर आज काम केलं. मी एवढी माती समृद्ध केली की आज काय पण टाकलं तर उभं आहे. मला सांगा, तुमच्याकडे फॅमिली डॉक्टर आहे? तुम्ही फॅमिली वकील ठेवताय, तुमच्याकडे फॅमिलीचं तुमच्या CA असतो, सगळं असतं. शेतकरी कोणाकोणाकडे आहे फॅमिली? कुठं वाळकीसही निघते, त्याच्यामध्ये किडलेली पण असते, त्याच्यामध्ये चांगली पण येणार, त्यात चिंब पण निघणार. त्यावेळी तुम्हाला शेतकरी स्वतःचा ठेवावा लागेल. एक CA ठेवताय, एक फॅमिली डॉक्टर ठेवताय, एक फॅमिली फार्मर पण ठेवताय. मला वाटतं की अगदी योग्य विचार तुम्ही खूप लवकर मांडताय, कारण भविष्यात ही गोष्ट होईल असं मला वाटतं. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक भारी व्यक्तिमत्व आपल्या आयुष्याला भारी बनवल्याला मदत करत असतात आणि म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमध्ये असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, ज्यांचं अवघं आयुष्य शेतीमध्ये गेलं. प्रॅक्टिकली खऱ्या अर्थानं शेतीचा अतिशय बारकाव्यानं अभ्यास केलेला असं हे व्यक्तिमत्व म्हणजेच विनोद तोडकर साहेब. सो साहेबांचा जर प्रोफाईल पाहिला तर अगदी एवढा मोठा प्रोफाईल, अनेक अवॉर्ड्स, अनेक रिवॉर्ड्स, म्हणजे शेतीतला प्रत्येक गोष्टीचा बारकावा आणि त्या शेतीतनं पिकत असणाऱ्या त्या अन्नधान्यांचा, फळभाज्यांचा मानवी आयुष्यावरती होत असणारा परिणाम. खऱ्या अर्थानं मला खात्री आहे आजचा हा पॉडकास्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इथून पुढच्या उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मिळालेलं एक देण असणार आहे असं मी म्हणेन. कारण जेव्हा विनोद तोडकर साहेबांबद्दल मी ऐकलं, त्यांचा अनुभव शेती क्षेत्रातला पाहिला, तर फक्त शेतीशी पूरक असा अनुभवच नाही, तर शेतीसोबत त्या शेतीत पिकणाऱ्या अन्नधान्यांचा मानवी आरोग्यावरती होत असणारा परिणाम आणि त्याचे आज जे काही फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड यांचा होत असणारा वापर आणि त्यामुळे मानवाच्या आरोग्यावरती होत असणारे परिणाम आणि ते टाळण्यासाठी नेमकी त्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या युक्ती, अशा अनेक गोष्टी या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सो निश्चितच अशा या भारी व्यक्तिमत्वाला आज आपल्या मंचावरती आमंत्रित करूयात. तोडकर साहेब, तुमचं स्वागत आहे. या नमस्कार. सो मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. जो तुमचा अनुभव आहे, मी प्रोफाईल तुमचा पाहिला. सो एवढा दीर्घ, अगदी जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत शेती हा विषय घेऊन एवढ्या खोलपर्यंत तुम्ही अभ्यास केलात, तर ओव्हरऑल हा जर्नी कसा झाला, इकडे या विषयाकडे तुम्ही कसं अट्रॅक्ट झालात याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. शिवाय सुरुवात करताना तुम्ही तुमच्या स्वतःची ओळख करून द्या, तुम्हाला मिळालेले अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स आणि तुमचं ओव्हरऑल तुमचा प्रोफाईल तुम्ही स्वतः थोडक्यात सांगावा आणि त्यानंतर तुम्ही या विषयाकडे कसे वळालात याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव विनोद संपतराव तोडकर. मी कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली पासून येतो. शेती ही वडिलांची होती आणि रक्तात शेती म्हणून तसं तो एक विषय आहे. म्हणजे मी ते शेतकरी कुटुंबातूनच येतो. हा एक विषय असला तरी अवॉर्ड आणि हे मिळत गेलं. म्हणजे ते काय मिळवायसाठी मी त्याचे काय प्रयत्न नव्हते केले. आणि त्याच्यामध्ये माझ्या अभिमानानं सांगावं म्हणजे माझ्या ग्रामपंचायतीनं दिलेलं असेल की ते ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चपर्यंत, म्हणजे गोव्याचा, तिथंपर्यंतचा हा प्रवास अत्यंत सुखावा आहे. काबाड कष्टाचा जरी असला तरी आनंद देणारा जास्त होता आणि मला आवडतं शेती करायला असं आहे. म्हणजे आईवडिलांकडून जो काही वारसा लाभला आणि त्यामुळे तुमच्या मनात खरं तर आज तुम्हाला पाहिजे तर इंजिनियर होता आलं असतं, डॉक्टर होता असतं, अनेक काही अपॉर्च्युनिटीज होत्या. बट आजच्या शेतकऱ्याची परिस्थिती आपण पाहिलं तर शेतकऱ्याला मुलगी देत नाही अशी परिस्थिती आहे. भरपूर सारी जमीन असली तरी शेतकऱ्याला आज कोणी मुली देत नाही. पण तुम्ही शेती हा विषय निवडलात आणि या विषयामध्ये एवढ्या खोलपर्यंत शिरावं असं कसं काय वाटलं तुम्हाला? किंवा नाही, मला खरं सांगायचं तर एक होता कारवर, विना गावडकरांचं जे पुस्तक एक होतं ते, आणि एका काळातून क्रांती मी वाचला आणि मला वाटलं की अरे यात काहीतरी पोटेन्शियल आहे, आपण करायला पाहिजे. म्हणजे मी त्याच्या अगोदर शेती करत होतो, वडील करत होते, आजोबा करत होते,
सगळी आमच्याकडे शेतीच करणार आहेत आणि आम्ही त्यामुळं मला ती काही नवीन नव्हतं शेती, पण इन्स्पायर ह्या दोन्ही पुस्तकांनी केलं मला, असं मला वाटतं. आणि मग आपल्याच लोकांसाठी मग हे जे परवडत नाही, हे असं होतंय, ते तसं होतं, हे तर काय पूर्वीपासून आहेच. आता ही परिस्थिती काही वाईट आहे असं नाही, पण एक गैरसमज असा झाला आहे की शेती लॉसच जाते, बरोबर, आणि शेती परवडतच नाही, असा जो एक ट्रेंड आहे ना, ते चुकीचं आहे असं मला वाटतं. हां, याच्यात चॅलेंजेस भरपूर आहेत. याच्यात जेवढं तुम्हाला कसं एक महिना नोकरी केली की एवढा अमुक पगार मिळणार एवढं होत नाही इथं. हे तुम्हाला 2 पावलं मागं पुढे येतं होणारच आहे. मुलीनं देणे इतकं वाईट परिस्थिती नक्कीच नाही. पण गावाकडे आज अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की शेतकरी म्हटलं की थोडंसं मुलींना म्हणजे लग्नासाठी त्या मुलांना टाळलं जातं अशी कारण आज काय प्रत्येकाची अपेक्षा आहे की पुण्याला नोकरीला पाहिजे, कुठेतरी बाहेर शहरात नोकरीला पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत. मग ही जी काही परिस्थिती आहे ही शेतकरी बदलू शकतो का? 100% बदलल, आणि ही ताकद फक्त शेतकऱ्यातच आहे. तुम्ही स्वतः ते करून दाखवलेले आहात. आणि मी स्वतः करून पण दाखवतो, आणि तुम्हाला माझ्यासारखी 100 हजारो मिळतील इथं आता आहेत शेतकरी की जे फायद्याची शेती करतायत. मला काय वाटतं की शेती परवडत नाही म्हणजे ही एक बाब जरी खरी आहे सांगू का, म्हणजे मी ते नाकारत नाही मुळात. पहिलं तरी आमच्याकडं पाणी, लाईट, मार्केटिंग व्यवस्था, आम्हाला पिकवायला कळतंय, विकण्यात आम्ही कमी पडायला लागलोय आता, म्हणजे आमचा प्रॉब्लेम तो व्हायला लागलाय. त्यामुळं थोडंसं लॉस बऱ्याच ठिकाणी, हा निसर्ग इतका विचित्र होऊन बसलाय. आणि मग आम्ही आता म्हणून आम्ही काय केलं की ट्रेंड केला त्याचा की 3-4 पद्धतीने आम्ही शेती करायला लागलो. आंतरपिकं घ्यायला लागलो, म्हणजे कमी खर्चात कमी वेळात कसं लवकर पिकं घेता येतील. हे काही फंडे आहेत यात की तुम्हाला ते सक्सेसकडे घेऊन जातील, एवढंच मला म्हणायचं. आता मुली न देण्याचं कारण पण तिची तेवढीच आहेत, कारण ह्याच्यात कष्ट आहेत सर, म्हणजे तुम्ही बरोबर, आणि याला वेळ नाही शेतीला. तुम्ही 8 तास सकाळी 7 ते संध्याकाळी 8 गेला आणि संपलं तुमचं काम, असं शेतीत होत नाही. शेतीत तुम्हाला रात्रंदिवस काम. शेती करणारे अनेक शेतकरी मी पाहिलेत, मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेती करत असताना भावाला वडिलांना अगदी जवळून पाहिलं, पण आज शेतकरी म्हणजे ज्या पद्धतीनं आज तुम्ही जेवढ्या ठामपणे सांगता की यस मी शेतकरी आहे आणि अभिमानानं सांगता, आणि यस सांगायला हवं असं प्रकारचं तुमचं कर्तृत्व शेतीमध्ये आहे, तर गावागावात असणारा हा छोटा शेतकरी आहे, त्याला सुद्धा असं करता यावं, त्यांनी कोणता दृष्टिकोन बदलायला हवा त्याच्यामध्ये? आता आम्ही 10-20 जणांचा ग्रुप करून शेती करायला लागले. आता म्हणजे मी स्वतः काय करायला लागले की जी पोरं आहेत आता 22-25 वगैरे वयाचे, त्यांना असं वाटतं की शेती फ्रस्टेड आहेत थोडीशी, असं समजू म्हणा, किंवा करू का नको, हे खरं आहे की नाही, किंवा आता नोकऱ्यांची परिस्थिती त्याच्यापेक्षाही गंभीर आहे. तर त्यांना जे मी सांगतोय ते मी तुम्हाला सांगतो आता की तुम्ही 8 तास काम करणारी मानसिकता आहे का तुमची? पहिला प्रश्न आहे आमचा. कुठेही जॉबला गेलं तर 8 तास करावं लागतं. आणि आता तुम्ही मी दुकान असेल माझं तर मी 8 ते 10 तास त्या खुर्चीत बसतोय. तुम्ही नोकरी करत असाल तर 8 तास तुमच्या खुर्चीत बसताय. शेतकरी 8 तास रानात आहे का, हा पहिला प्रश्न आहे. नाही. आणि जो शेतकरी रानात 8 तास बसलाय, 10 तास बसलाय, 6 तास बसलाय, तो लॉस मध्ये नाही सर. इथे थोडी मिसमॅच आहे की तुम्ही तेवढं एफर्ट्स घेताय की नाही. आता नुसतं बसून तरी काय करा तुम्ही. आमच्याकडे आमचे आजोबा सांगायचे की तू रानात जा ना, रान तुला काम सांगेल. बरोबर. तू घरात बसून तुला कसं कळणार आहे की रानात काय काम आहे. आणि रानात मला असं वाटतं की कामच संपत नाहीत आमची. म्हणजे तेवढं आम्ही 8 तास बसून आहे, 10 तास बसून आहे, 15 तास काम आहे, वाढतच जाणार आहे. आणि एवढं जर तुम्ही तिथं करणार असाल ना तर तुम्ही सक्सेस पण होणार आहे, आणि तुम्हाला मार्ग पण निघणार आहेत, आणि तुम्हाला कळणार पण नाही की आपण कुठल्या दिशेनं जायचं आणि किती पैसे आपल्याला यातनं जनरेट करता येते. बरोबर बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या म्हणण्याप्रमाणे पहिलं तर तुम्ही त्या शेतीला न्याय दिला पाहिजे. नाहीतर आजची परिस्थिती काय की पाणी लावलं आणि कुठेतरी गावात कट्ट्यावरती बसून आहे, तर मग तशी शेती होणार नाही. ज्या पद्धतीनं नोकरीत तुम्ही वेळ देता अगदी तसंच शेतीला जर का वेळ दिला तर शेतीसुद्धा फायद्यात येऊ शकते किंवा येते. खूप चांगला संदेश आहे सगळ्यांसाठी. आज मेन जो विषय आपल्याला बोलायचा आहे, आज गर्भसंस्कारांवरती आपण बोलत होतो, गर्भसंस्कारांबद्दल अनेक गोष्टी पाहत होतो. सो तुमचा जो जमिनीवरती झालेला अभ्यास आहे, भूगर्भावरती किंवा त्या जमिनीवरती झालेला अभ्यास आहे, त्याच अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे शेतीतून आज म्हणजे आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, एवढ्या लोकसंख्येला पुरेसा असा अन्नधान्य साठा, पालेभाज्या
फळभाज्या आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि ह्या आज येत आहेत. आत्ता आपण पाहतोय कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर या सगळ्यामध्ये या अन्नधान्यांचा किंवा या शेतीमालाचा नेमका काय आणि कसा परिणाम होतोय याविषयी थोडक्यात जरा सांगावं. काय बघा सर, 72च्या दुष्काळात म्हणजे माझा जन्मच त्यानंतरचा किंवा त्या दरम्यानचा आहे 72चा असं. पण मिलो खाल्ला लोकांनी. म्हणजे काय की अमेरिकेत जे डुकरांना घातलं जात होतं ते धान्य आम्ही खाल्लं. आज 2024ला मी अभिमानानं सांगतोय, मी शेतकरी म्हणून, की आम्ही जगाला पुरवतोय. आज आम्ही इतकं अन्नधान्य आमच्याकडे असून पुढची 4 वर्ष शिल्लक ठेवून आम्ही तुम्हाला पण देऊ शकतो. हे कोणी केलं? आम्हीच केलं ना. म्हणजे शेतकरी म्हणून आम्ही आणि आमच्या बापानेच केलं ना हे सगळं. बाकीच्याने कोणी याच्यात काही कॉन्ट्रीब्यूट करायचं काही कारणच नाही. म्हणजे आज ह्या परिस्थितीवर आम्ही आलोय की आमच्याकडे भरपूर अन्नधान्य आहे आणि तुम्हाला आम्ही जगून बाहेर देऊ शकतो बाहेरच्या देशाला वगैरे. हे जेवढं सत्य आहे ना, तर हिचा जो प्रवास झाला सगळा, एकतर पूर्वी आम्हाला कळतच नव्हतं की NPK रेशो म्हणजे काय आहे, जमीन कशी सांभाळायची आहे. पूर्वीचे आमच्या आजोबा वडिलांनी वगैरे जी शेती केली ते शेतकरी होते. आम्ही आज ॲग्री बिझनेस करतोय. हा चेंज झाला आहे आता. म्हणजे ती शेती करत होती, आम्ही ॲग्री बिझनेस करतोय. म्हणजे काय की त्याच्याकडे शेती पण जादा होती. माझ्या आजोबांना शेती जास्त होती, पण त्यांना 4 पोरं झाली, शेती वाढलेली नाही ना समजा. म्हणजे माझ्या घरी वाढली, पण 90% लोकांच्याकडे ही परिस्थिती आहे आता. ते तुकडे तुकडे होत आले. त्यामुळं उत्पादन वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता कुठला. म्हणजे ही एक बाब झाली त्यातली. पण जमीन, मग परत एक कशावर येतो मुद्दा की आपण शेती करतो ती मातीत करतोय ना. हवेत करत नाही आणि हायड्रोपोनिक पण करत नाही. आपण मातीत करतोय तर मातीव काम व्हायला पाहिजे. म्हणजे हे माझं मत असं आहे आणि मी त्या दृष्टीनं माझी प्रॅक्टिस केली असं म्हणून. मला असं वाटायचं की बाळ चांगलं जन्माला यायचं असेल तर आईला भरपूर आणि चांगलं खायला दिलं पाहिजे. आई मजबूत व्हायला पाहिजे, मग बाळ होईल चांगलं. मग मी मातीवर जादा काम केलं. मी एवढी माती समृद्ध केली की आज काय पण टाकलं तर उगवायलाच पाहिजे. हां, म्हणजे ही जी झाली परिस्थिती ती. पूर्वी आमचे आजोबा काय करायचे की शाळू पेरला की 2 महिने परत 6 महिने तिकडे जायचेच नाही. म्हणजे परत कधी दुसरं पीक करेल, मग दुसरी बाजू, असं काहीतरी त्यांचं चाललेलं असायचं. पण आता ती होत नाही. आता आम्हाला तेवढा वेळच नाही. म्हणजे मला एक पीक काढलं की महिन्यात मी दुसरं रान तयार करून लगेच दुसरं काहीतरी करायला लागते. मग हा पिरियड कमी करायचा असेल आणि उत्पन्न वाढवायचं असलं तर मातीच मजबूत करायला लागते सर. बरोबर आहे. आणि त्याच्यावरच काम झालंय भरपूर. अगदी बरोबर आहे. कारण मी गर्भसंस्कारांमध्ये पण हेच सांगत असतो, पिता फक्त बीज देतो, पण तो बीज कुठे येतो? जसं शेतकरी भूगर्भामध्ये बीज पेरतो, तसं एक पिता काय करतो, स्त्री गर्भामध्ये बीज पाठवतो. आता स्त्री गर्भामध्ये ते बीज आल्यानंतर त्या बीजाला जे काही स्वभाव, स्वरूप, संस्कार, कपॅसिटी मिळतात त्याच्यावरती जन्मानंतरचं आयुष्य ठरत असतं. अगदी तसंच भूगर्भामध्ये आलेल्या ह्या बीजाला जर का चांगले न्यूट्रिएंट्स मिळाले, चांगल्या गोष्टी मिळाल्या, तरच हे चांगलं वाढणार आहे किंवा चांगलं उत्पादन देणार आहे. बरोबर ना? मग हे करत असताना तुम्ही म्हणजे माती परीक्षणामध्ये काय केलं आणि ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये चांगला परिणाम झाला, की बाकी लोकांनी सुद्धा अशा प्रकारचं माती परीक्षण करायला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? 100% सगळ्यांनी माती परीक्षण करायला पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी त्याच्याशिवाय तुम्हाला सगळी न्यूट्रिशनची मॅनेजमेंटच नाही कळणार. पुढचं काय करायचं आहे ते प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला माती परीक्षण ही आवश्यक आहे. पहिली गोष्ट आहे. माती ताक, डेंच्यासारखी पिकं गाडायला पाहिजे. म्हणजे हिरवळीची खतं ज्याला म्हणतो आपण ती. ऊसाचं किंवा आता आमच्याकडे झेंडू केला, ऊसाचा पाला असेल किंवा मिरची केली तर त्याचं काढ असेल, आम्ही ते बाहेर काढून जाळणं वगैरे हा प्रकार करत नाही. त्यातच गाडत जातो. समजा तिथं जर तशी परिस्थिती नसेल तर बाहेर काढून एका ठिकाणी घेऊन त्याचं कंपोस्ट खत तयार करून परत आम्ही ते रानात टाकतो. म्हणजे ही रिसायकलिंगचा जो प्रकार आहे. ओके. काही ठिकाणी आम्ही जिथं पाणी साठण्याची शक्यता आहे तिथं आपण खालनं अंडरग्राऊंड पाईपा टाकले, सच्छिद्र पाईपा टाकून घेतलेले की ज्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यात पण आम्हाला उत्पन्नाचा वाढ झाली. आमच्या शेतीच्या साईडने जेवढी जमीन आहे त्यात आपण खड्डे काढून म्हणजे चारी काढून एक्स्ट्रा होणारं पाणी वगैरे आपण बाहेर काढतोय त्यातनं. आता त्याच्या पुढे जाऊन मी AI टेक्नॉलॉजीचा पण वापर करायला लागलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. म्हणजे सॅटेलाईटवरनं आता मी पुणे जे कंपनी हायर केली आणि त्यांच्याकडनं आपण डे टू डे डाटा घेतो की आज माझ्या प्लॉटचा परफॉर्मन्स काय आहे, हरितद्रव्याचं परफॉर्मन्स काय आहे, पाण्याची लेवल कुठं कमी आहे. एक गुंठा
वर माझं आता लक्ष आहे. म्हणजे मी इथं जरी बसलो असलो तरी माझ्या रानात आत्ता कुठल्या स्क्वेअर फूटमध्ये काय ग्रोथ चालली आहे ती मला कळायला यायची टेक्नॉलॉजी. आपण त्यात पण उतरायला लागलो. हा एक एक ग्रोथ होत गेली. आता मगाशी जसं तुम्ही म्हणला ना की न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे काय, बरोबर. तर मला असं वाटायला लागलं. आता आमच्या मित्राची ती म्हशीचं एक सांगतो तुम्हाला उदाहरण, की ते भरत नव्हती म्हणजे गाभणला प्रॉब्लेम होत होता आणि त्याने बरेच डॉक्टर वगैरे सगळे ट्राय केले आणि जसंच बसले जसं चर्चा करताना तो विषय निघाला की अरे असं व्हायला लागलं. मी म्हटलं असं तर व्हायला नाही पाहिजे, एवढे डॉक्टर वगैरे केल्यानंतर मेडिकल सायन्स आहे ना, काहीतरी रिझल्ट तिने द्यायला पाहिजे होतं तुला. तर नाही म्हणे काय होईनाच झाली ती. मग म्हटलं थांब मी येतो उद्या आपण बघू नक्की काय चाललंय. मग त्याला तिथे गेलं, म्हटलं तू वैरण कुठली घालतोस, तर त्याच्याकडे 1 एकर जमीन आहे आणि तो त्यातलाच पाला काढून घालतो. मी म्हटलं चल रानात जाऊ. रानात गेलो, सर पटणार नाही तुम्हाला, त्याच्यात खुरपं टवत नव्हतं. असं म्हणजे खुरपं जरी मारलं ना तरी ते मातीत जात नव्हतं. इतकी कठीण झालेली माती आणि वर्षानुवर्ष फक्त ऊसच काढतोय, ते पण किती 25-30 टन हायेस्ट त्याचं इल्ड निघत असं. मी म्हटलं बाळा ह्याच्या जमिनीतच न्यूट्रिशन नाही, पिकात कुठनं येणार आणि ती पिकाचा चारा खाऊन तुझ्या म्हशीत कुठनं येणार. बरोबर. सायकल कशी चालते ते सांगतो सर तुम्हाला. आता हे झाल्यावर आम्ही पहिल्यांदा त्याला म्हटलं की थांबतो आपण चाराच आपण जरा व्यवस्थित याचा प्लॅन करू, डाएट प्लॅन करू म्हैसीचा. वा. मग आम्ही वेगळ्या वेगळ्या शेतीचं जिथं ऑर्गॅनिक असेल किंवा त्याला जरा मोकळी सोडून जिथं खायची व्यवस्था असेल असं करत 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 आम्ही 3 महिन्यात ती भरली. म्हणजे तिनं गर्भधारण केलं. हे झालं कशामुळं, तर केवळ आम्ही तिचं खाणं पिणं बरोबर करत आलो, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत आलो, तिचं डाएट फूड बरोबर प्लॅन केलं. आता हे त्या दिवशी आम्ही गेलो म्हणून ते झालं असं समजू, नाहीतर त्यानं ती म्हैस लावली तीच वाटायला आता काहीतरी करायचं म्हणून. हे माणसांच्या बाबतीत होत असेल का, हा मला प्रश्न आहे. म्हणजे आज मला प्रश्न पडतो की आज मी गर्भसंस्कारांवरती काम करतोय, तर आपल्याला माहिती आहे की इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आज प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज इनफर्टिलिटी म्हणजे बाळच होत नाहीयेत अशा प्रकारचं. मग त्याच्यामध्ये या न्यूट्रिशन्स जे आहेत त्या न्यूट्रिशनचा काही प्रभाव होत असेल असं वाटतंय का तुम्हाला? आता काय सर, मी सायंटिस्ट नाही पण माझा अनुभव आहे यातला. आता आम्ही बीटी बियाणं वापरायला लागलो. बीटी बियाणं काय असतं? बॅक्टेरिया बॅसिलसच्या एक प्रजाती आहे की त्या बियाणात ती घातलेली आहे. त्याचा उद्देश असा आहे की ती उत्पादन वाढवणे आणि किडींपासून त्याचं संरक्षण करणं. म्हणजे मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत, ते काय मी त्याचा अभ्यासच नाही, त्यामुळे पण मला जे शेतकरी म्हणून माझ्या कानावर आहे ते हे आहे. आणि त्या ज्या किडी खातील त्या पानांना वगैरे तर त्यांचं आतडं फुटतं. त्या असे काही ते बॅक्टेरिया त्यात आहेत त्याच्यामध्ये. याच्यामुळे काय होतं की फवारणीचा खर्च कमी होतो, कीड रोगावरचा खर्च कमी होतो किंवा उत्पादनात वाढ होते. आता हे कापूस वगैरे हे बियाणे त्याच्यातले आहेत आता आपल्याकडे. ती फळभाज्यातनी पण आहेत काही प्रकारात. त्याचा काही परिणाम होत असेल का, म्हणजे हा प्रश्न आहे. म्हणजे मी म्हणत नाही की हे यामुळं होते की, पण हा एक प्रश्न आहे. म्हणजे दुसरी गोष्ट आहे, आता आपल्या सरकारने बऱ्यापैकी जे हार्मफुल पेस्टिसाइड्स होती ते बंद केलेत. म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल सरकारनं आणलेलं आहे. आता पूर्वी आम्ही कशाचाच विचार नव्हतो करत, आम्हाला माहीत पण नव्हतं काही गोष्टी. जसं जसं समजत गेलं तसं आम्ही पण त्याच्यावर कंट्रोलला जाणं. आता एखाद्या पिकाला रासायनिक खतांचा डोस काय असावा हे एक ठरलेलं करायचं. म्हणून मी मगाशी म्हटलं की तुमच्याकडे त्यासाठी माती परीक्षणाचा रिपोर्ट पाहिजे. मग तुम्हाला कळेल की तुमच्या मातीत आत्ता काय आहे आणि तुम्ही किती घालायला पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी होतील इथं. एक, जेवढं लागणार आहे तेवढं देऊ. दुसरं, आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. बरोबर. आता जर तुम्ही गेला ना तर शेतकरी जातो आणि दुकानदाराला सांगतो की माझ्या मिरचीवर पानं खायला लागले कोणतरी, आणि तो औषधं देतो. ॲक्च्युली ही पद्धत चुकीची आहे. म्हणजे तुम्ही प्लॉट व्हिजिट करायला पाहिजे, तिथं जाऊन प्रत्यक्ष बघायला पाहिजे, कारण त्याचं नॉलेज हा ते शेअर करतोय. रोग एक, औषध एक, आणि त्याचा खर्च पण वाढतोय आणि बडीमार वाढतोय औषधांचा, आणि मग ती अपेक्षित रिझल्ट येत नाहीत आणि त्याचे परिणाम आपल्यावर पण होत असतील ना. जे रोज उठून तुम्ही जर हे करत असाल तर मग नैसर्गिक पद्धतीनं त्याच्यावर काय करता येते का, तर मग तो मी एक प्रयोग केला होता. पक्षी थांबे केले. म्हणजे ह्याचं इन्स्पायर मी कशातनं झालं, तर ते वाचता वाचता एक पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की ते पक्षी थांबे करून करता येते हे सगळं कंट्रोल. किंवा चायनामध्ये एक ती टोळधाडी आल्या 10 लाख लोकांचं वगैरे, ते
कशामुळे झालं तर उपासमारी ते चिमण्या मारल्या तिने म्हणून. आणि ते सक्सेस होतंय. म्हणजे माझ्याकडे आता त्याचे सगळे रिपोर्ट पण आहेत, म्हणजे डॉक्युमेंटरी पण आहे माझ्याकडे त्याची, की ती कशी तंबाई करायची, कसे पक्षी येतात. म्हणजे आठवड्यातनं 2 फवारण्या ज्या पेस्टिसाईडवर होत होत्या कीटकनाशकाच्या, त्या आम्ही एकावर आलो. 40 टन उत्पादन काढताय आणि खर्च तुमचा 2 लाख व्हायला लागला. 40 टन उत्पादन घेताना 2 लाख खर्च करायला लागलाय. माझं म्हणणं आहे की आपण 30 टन काढूया, खर्चच 50,000 करूया ना. बरोबर. म्हणजे उत्पन्न वाढवू, मधला जो गॅप आहे ना तो वाढवायला पाहिजे. आणि राहता राहिला प्रश्न, हे जे ज्यांना आपण विकणार आहे, की हे जी लोक खाणार आहेत त्यांना हेल्दी, चांगलं आणि काय म्हणू ज्याला आपण विषमुक्त अन्न देऊ. हा तुमचा विचार झाला ॲज अ शेतकरी म्हणून. पण आज जसं आम्ही सिटीमध्ये राहतोय तर इथं येणाऱ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या ज्या आहेत त्याच्यावरती म्हणजे आपण पाहतोय की क्षणात ते एक असं वाळलेलं ते कोथिंबीर किंवा पालेभाजी त्या लिक्विडमध्ये बुडवली की पुन्हा ताजीतवानी होते. मग हे जे काही अशा गोष्टी होतात याचा मानवी जीवनावरती निश्चित काही परिणाम होत असेल? 100% होणार आहे सर. मला सांगा, तुमच्याकडे फॅमिली डॉक्टर आहे? तुम्ही फॅमिली वकील ठेवताय, तुमच्याकडे फॅमिलीचा तुमच्या CA असतो, सगळं असतं. शेतकरी कोणाकोणाकडे आहेत फॅमिली? नाही आहेत. करा ना तेव्हा काम. तुम्ही फक्त पैसेच मिळवत बसता, हे मान्य आहे आम्हाला, काय त्याच्याबद्दल आम्हाला राग नाही. पण एकही माणूस असं म्हणत नाही की माझा फॅमिली शेतकरी आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ह्या मुद्द्यावर याल ना, हा कन्सेप्ट खूप छान आहे. फॅमिली नाही, कन्सेप्टच आहे ती. म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्ही आज काय खायला लागलाय, नाही माहित. बरोबर. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगणार आहे की तुम्हाला मी हे फवारले, माझं ऍक्च्युली हे चाललंय आता, आणि ह्याच्यापासून तुम्हाला काय हार्मफुल होणार नाही. तर तुम्हाला त्याचे पैसे पण आम्हाला द्यायचे नाही. तुम्हाला 10 रुपयाची जोडी 5 रुपयात कशी मिळते ते बघताय तुम्ही, बरोबर. आणि मॉलमध्ये गेला की बरं बघा, आमचं जे तुम्ही खाताय ते रस्त्यावर आहे दुकान, बरोबर. आणि बूट घ्यायला तुम्ही AC शोरूम मध्ये जाताय. ही कुठली कन्सेप्ट आहे? आणि तुम्हाला संस्कार पाहिजे, तुम्हाला गर्भधारणा पाहिजे, सगळं पाहिजे हो. पण आम्ही रस्त्यावर बसलो ते आधी आम्हाला छपरात तरी आणा. म्हणजे आम्हाला मुली मिळत नाहीत आणि तुमचं वेगळंच चाललंय अजून काहीतरी. जे माझं म्हणणं, राग नाही, हा राग नाही सर, पण परिस्थिती ही आहे. आणि मग तुमची कशी हेल्थ सुधारत नाही, तुमचं कसं पोट सुटायला लागले, किंवा कॅन्सरकडे तुम्ही ज्यादा का जायला लागला. आता एक आमच्याकडे गाव आहे सांगली जिल्ह्यात, मी नाव नाही घेत त्या गावाचं, घरटी पेशंट कॅन्सरचे. काय रिझन? हे पेस्टिसाइड. म्हणजे 100-200 फूट बोरला सर वास येतोय औषधांचा, बापरे, त्या पाण्याला. काय मग तुम्ही बघ, आम्ही आता असं म्हणायला लागलोय की मी जर शेतकरी आहे, आम्ही जर 10-20 जणांचा ग्रुप करतो, तुम्ही आम्हाला द्या ना तुम्हाला काय काय लागतं कॉन्ट्रॅक्ट, आम्ही तुम्हाला चांगलं फूड देऊ, आम्हाला 2 पैसे जादा द्या, आम्हाला पण मुली मिळतील, आमच्या पण पोरांचे लग्न होतील. निश्चित चांगलं, अगदी बरोबर आहे. नाही, मग तुम्ही जागा कधी होणार आहे? म्हणजे मला 2 तास जर नवली पुलावरून कात्रजला यायला लागत असतील, किती पण पूल बांधा, आम्ही इकडेच येणार आहे ना. शेवटी पोट तर भरावं लागेल आम्हाला पण, बरोबर. आणि आम्ही सगळी इथे येऊन बसलो तर पिकवणार कोण आहे तिकडे? तेही सत्य. आणि त्याच्यातून परत आणि दुसरा मुद्दा सर, जे तुम्ही मला इथं खायला येणार आहे ते हेल्दी येणार आहे का नाही? आणि एक दिवस मग तुम्ही आता तुमच्याकडे पैसे, तुम्ही जाल कुठंतरी आणि ते लेबल लावलेलं असते म्हणून आणाल. काय खात्री आहे तुम्हाला त्या लेबलची की हे ऑर्गॅनिकच आहे? असेल, फार कमी, पण 90% तर मला वाटते की ते ऑर्गॅनिक हा किंवा नैसर्गिक शेती ही सोपी नाही सर. सोपी नाही म्हणजे काल जे काही बोललात की ऑर्गॅनिक शक्य नाही, सो नेमकं का ऑर्गॅनिक शक्य नाही म्हणजे सर, मी मगाशी म्हणलं ना तुम्हाला, मी ऍग्री बिझनेस करतोय. माझं म्हणणं आहे की मी 10 लाख रुपये लावले तर मला 15 लाख परत यायला पाहिजे, बरोबर. ऑर्गॅनिकचा विषय असा आहे की त्याचं उत्पादन फार कमी आहे. म्हणजे तुम्ही देशी आवळा कधी खाल्लाय का बघा, तो तिची साईज केवढी असते. बोरं खाल्ले तुम्ही, बेरं म्हणतो आपण त्याला, तुम्ही रस्त्याकडे कुठेतरी आमच्याकडे आला तर ती भेटते, एकदम छोटी असते. तुम्ही आता ऍपल बोरं खाताय, म्हणजे जवळजवळ ते सफरचंदागत बोरं खायला लागलाय. हे येतंय कुठनं? तुम्ही कधी याचा विचारच नाही केला ना. आणि आम्ही ते का पिकवते तर आम्हाला पैसे पाहिजेत, आणि त्यातनं पण आम्हाला एवढं पैसे मिळत नाहीत की आमचे लग्न होतं. हा विरोधाभास आहे सर. म्हणजे म्हणून आपण चांगलं खायचंय, चांगलं खाऊया,
आणि आम्हाला 2 पैसे नाही मिळाले तर आम्ही ते का करू? अगदी बरोबर. ऑर्गॅनिक तुम्हाला द्यायचं त्यावेळेला त्याचं उत्पादनच आमच्या हिशोबानं निम्म्यावर येते आणि आम्हाला दर पण मिळत नाही ना. मग दर डबल द्या. 40 रुपयाला वांगे आहेत ना, आम्ही ऑर्गॅनिक देतोय, आमचं उत्पादनच 20 टन यायला लागले. माझा शेजारी 40 टन काढतोय, ते काय पण फवारून काही करून कसंही. ही जी तफावत आहे ना, हा विरोधाभास आहे. विरोधाभास आहे. आणि परत त्यात ऑर्गॅनिक मध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. ते दिसताना असं चक्कगत नाही, म्हणजे असं सुंदर दिसत नाही तिकडे. म्हणजे असं तुम्ही गावाकडे या, तुम्हाला आमच्याकडे डोंगरात एक पावटा मिळतो. हे सकाळचे ओस पडतं की नाही, म्हणजे त्याला आपण दव पडतं, त्या दवावर येतो तो. ऍक्च्युली ते दगडात नाही सगळा. कोण पेरायला जात नाही, कोण काय करायला जात नाही, त्याचा तेच उगवतो. आता जाऊन आणा. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पावटा खाला नसेल असला तो पावटा आहे. म्हणजे तुम्ही 2 भाकरी खात असेल तर 4 खाणार डायरेक्ट. इतकं ते चव आहे त्याला आणि ते हेल्दी आहे तो. पण तो कुठं वाळकी शेंग निघते, त्याच्यामध्ये किडलेली पण असते, त्याच्यामध्ये चांगली पण येणार, त्यात चिंब पण निघणार. तुम्हाला नको आहे ते आत्ता. म्हणजे माझी मिसेस जरी गेली किंवा माझी बहीण गेली, माझी मुलगी गेली, तर ती काय वांग घेताना असं बघते की हा दिसायला चांगलं दिसलं पाहिजे, त्याला कीड नको, ते वाकडं नको, ते असं नको, तसं नको. हे सर आपोआप नाही झालेलं. आणि हे खाऊन तुम्ही जगणार आहे, मरत नाही तुम्ही. पण तो वेळ कमी झाला, तुमचा अवधी कमी झाला. नाही, पण ती हेल्दी किती आहे हा ज्यावेळी प्रश्न येईल ना, त्यावेळी तुम्हाला शेतकरी स्वतःचा ठेवावा लागेल. एक सीए ठेवताय, एक फॅमिली डॉक्टर ठेवताय, एक फॅमिली फार्मर पण ठेवताय. मला वाटतं की अगदी योग्य विचार तुम्ही खूप लवकर मांडतायत, कारण भविष्यात ही गोष्ट होईल असं मला वाटतं. कारण करावी लागणार आहे. आज आम्ही सिटीत राहतो, आम्हालाही वाटत असतं, भलेही खिशात पैसे असले तरी मला आज आरोग्याला चांगलं, म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टराला पैसे देण्यापेक्षा आजारी पडूच नये म्हणून जर का चांगलं न्यूट्रिएंट्स घेतलं, शरीराची आवश्यकता फुलफिल करणारे जर का न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळाले तर निश्चितच कदाचित डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि एक आरोग्यदायी जीवन प्रत्येक व्यक्ती जगू शकतो. आज कदाचित गर्भसंस्कार करत असणाऱ्या अनेक महिला आपल्याला ऐकत असतील. सो ओव्हरऑल या प्रेग्नंट असणाऱ्या महिलांनी, म्हणजे खऱ्या अर्थानं आता ज्याच्यामध्ये पेस्टिसाईड वापरलेले आहेत, फर्टिलायझर्सचा अतिप्रमाण झालेलं आहे, तर ॲटलिस्ट जी गर्भवती स्त्री आहे तिच्या गर्भामध्ये आज एक बाळ वाढत आहे. मग अशा स्त्रीनं कशा प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे असं वाटतं की, म्हणजे हे पेस्टिसाईड किंवा असा आहार जर तिला टाळायचा असेल तर काय करायला पाहिजे त्यांनी? नाही, आता याच्यामध्ये काय आहे की ते मेडिकलवाल्यांनी, सायन्सवाल्यांनी किंवा डॉक्टरनी ते एक चार्ट दिलेले आहेत की तुम्ही काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. म्हणजे माझी मुलगी ज्यावेळी प्रेग्नंट होती त्यावेळी तिला आम्ही ते बघूनच ती पण डाएट ठरवायची आणि त्यांचं काहीतरी चाललेलं नाही. पण माझा प्रश्न हा आहे की डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे त्यानुसारच खातायत, पण मार्केटमध्ये आणाय गेल्यानंतर मला मिळत असणारा तो भाजीपाला पेस्टिसाईड वापरलेला आहे का नाहीये हे मला कसं ओळखता येईल? हा, आता त्याच्यात काही संस्था आहेत की जिने दावा केलाय की आम्ही हे ऑर्गॅनिक देतोय तुम्हाला. म्हणजे मला माहित नाही, पण काही संस्थांनी तो दावा केलाय. पण आता जे मार्केटला, एपीएमसी मार्केटला जो माल येतोय ते आमच्याकडनंच येतोय ना. ह्याला आता एक सगळ्यात चांगली गोष्ट मी जसं म्हणलं मगाशी की सरकारने एक केलं की जे हार्मफुल जेवढे काय इन्सेक्टिसाईड असतील, पेस्टिसाईड असतील किंवा हे बहुतेक मार्केटमधनं ती बॅन केली. हा एक जमेचा बाजू आहे. म्हणजे आता ते एवढं तरी नाही की बाबा 100% तुम्हाला काहीतरी होईल, तिथपर्यंतची औषधं संपवली सरकारने. आता त्याच्यानंतर जे आहेत ह्याच्यात पण विशेष आहे. असं काही नाही की साखर घालूनच आम्ही त्यांना मारतोय तिकडे. पण अतिरेक थांबायला पाहिजे औषधांचा, खतांचा. म्हणजे टनात महाराष्ट्रात टनात पेस्टिसाईड चालायला लागले. म्हणजे ही एक गोष्ट अवघड होऊन बसली ना सगळी. आणि ह्याला पर्याय असताना बरोबर, पण आमची मजबुरी अशी आहे की तुम्हाला ते नको आहे. आम्ही मार्केटला जे चालतंय ते पिकवायला लागले. एका बाजूला तुम्हाला हे असं पण पाहिजे आणि एका बाजूला तुम्हाला ऑर्गॅनिक पण पाहिजे. म्हणजे ते होणार नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही घरात एखादं कुत्रं सांभाळताय आणि तिची केसं नाही पडली पाहिजेत घरात, असं होणारच नाही ना. तिची केसं कुठं जाणार आहेत? तर मी पडणार कुठंतरी दिसणार तुम्हाला ती. म्हणजे ऑर्गॅनिक करायचंय तर मग तिची पण ते थोडंसं कीड असेल किंवा आणि काय होतं ते तुम्हाला एक्सेप्टच करावं लागेल. आहे का तुमची तयारी आणि तेवढे पैसे द्यायची तयारी आहे का आम्हाला, आम्ही करू. आणि आता
बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना परवडत नाही म्हणून ते फवारण्या पण घेत नाहीत, काय नाही, त्यांचा माल कुठे येतो ना मार्केटला. पण माझं असं म्हणणं आहे की किमान ह्या लोकांनी तरी थोडं घरात तरी तयार करा, थोडंफार काहीतरी. म्हणजे तुमची 10x10ची गॅलरी, 10x5ची गॅलरी आहे ना, त्याच्यात पण तुम्हाला काहीतरी करता येण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे एक स्टँड ठेवा, त्याच्यावर व्हर्टिकल गार्डन करून त्याच्यात तुम्ही मेथी कोथिंबीर सुद्धा नाही उगवत तुमचं तुम्ही. म्हणजे काहीतरी करायला पाहिजे, हातपाय हलवायला लागणार आहेत आता. हा कन्सेप्ट पटला की एकतर तुम्ही स्वतःला लागणारं स्वतः पिकवा, किंवा तुमचा स्वतःचा एक फॅमिली फार्मर ठेवा. आता ह्याच्यात फार्मर का ठेवा सांगतो. आम्ही जे पिकवतोय आणि आम्ही जे खातोय ह्यात पण थोडा फरक आहे. आम्ही घरी लागणार आहे खायला ते आम्ही काहीतरी थोडं वेगळं पण करायला लागलोय आता. म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी असे आहेत आमच्याकडे की आज आमच्यासारखा सिटीत राहणारा किंवा कुठलाही एखादं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे शेती नाहीये, जो शेतकरी नाहीये, तो भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेला तर त्यानं अशा कोणत्या पालेभाज्या किंवा फळभाज्या आहेत की ज्याच्यावरती कमी फर्टिलायझर, पेस्टिसाईड मारलेले असतील. म्हणजे त्यातल्या त्यात मला जर का काही चांगलं निवडायचं आहे, एक गोष्ट तर तुम्ही सांगितलेलं किडलेलं असेल, थोडंसं ते त्याचं दिसायला ते हे असेल, याचा अर्थ ते म्हणजे कमी पेस्टिसाईड मारलेले असणार आहे, त्यामुळे तशा घ्यायला हरकत नाही आहेत. मग तसं अजून काही तुम्ही सजेस्ट कराल? आता हे जे मगाशी तुम्ही म्हटला ना की गर्भ संस्कारात किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा स्तनदा मातांनी काय त्याच्यासाठी म्हणत होतं मी ते तसं. तर त्याच्यात आता कसं आहे की शेवगा कमी औषधांना चालते. म्हणजे शेवग्याला शक्यतो फारसे फवारणी केली जात नसेल. बरोबर. पालेभाज्यामध्ये आपली पातर आहे, तांदळ आहे, ह्या पालेभाज्यांना जवळजवळ काय लागतच नाही. म्हणजे ते ऍक्च्युली तसंच येते ती. त्यासाठी वेगळं काय असं पेस्टिसाइड किंवा फर्टिलायझर करावं लागत नाही. किंवा कडधान्य आहेत सगळी, म्हणजे जरी मारले असतील तर ते आता त्याचं ड्युरेशन कमी आहे, ते प्रमाण कमी आहे ॲज कम्पेअर. आता तुम्ही समजा सिमला मिरची घेताय तर किंवा द्राक्ष, त्याच्यावर पण थोडं ज्यादा कमी काम व्हायला लागले. आता ते ऑर्गॅनिककडे आलंय जवळजवळ. म्हणजे तो काही विषय आता पूर्वी इतका गंभीर नाही राहिलेला. पण ह्याच्यात थोड्या काळजीच घ्यायचं म्हटलं तर मग ह्या कडधान्य असतील, पालेभाज्या असतील, शेवगा असेल, हे कमी ह्याच्यात येणारी पिकं आहेत ही सगळी. त्याच्यावर थोडा भर असायला पाहिजे. ओके. तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्हाला बरेचदा लोकांनी सुरुवातीच्या काळात डॉमिनेट केलं की हा लय मोठा शेतकरी आला, हा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रयोग करायला चालू केलं त्यावेळेला तुम्हाला शेजापाजाऱ्यांनी, इतर गावातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला खूप डॉमिनेट केलं, काही टॉन्ट मारले. मग त्यावेळेला म्हणजे ह्या सगळ्यांना प्रत्युत्तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वातनं दिलं. आज सगळे गावातले असतील किंवा राज्याचा पुरस्कार मिळतो, देशांतर्गत पुरस्कार मिळतात, इवन अनेक सायंटिस्ट लोकांना तुम्ही लेक्चर द्यायला जाता. सो आज म्हणजे सुरुवात जेव्हा झाली, हे टॉन्टिंग करत होतं, त्यावेळेला नेमकं तुम्हाला काय वाटत होतं? तुम्ही कसं प्रिपेअर केलं स्वतःला, कसं प्रूव्ह केलं तुम्ही? सर काय झालं, त्याला रिझल्ट यायला थोडा वेळ गेला. मी तुम्हाला सांगू का, म्हणजे तू एक वेळेचा अन्न तरी खाणार आहेस का नाही, इथंपर्यंत जे टॉलरन्स दिलेले आहेत आपण. म्हणजे हा काय करणार, असं काहीतरी चालू आहे याच्यात असं. पण रिझल्ट जसं जसं येत गेले, जसं जसं आता मी तुम्हाला एक किस्सा सांगायचा झालं तर सांगतो. मी ज्यावेळी पहिल्यांदा रानात गेलो, डोबळी लावायची होती मला, डोबळी मिरचीचं प्लॉट करायचं होतं. तर माझे जवळचे चांगले मित्र आहेत, म्हणजे ते काय त्यांचा दोष नव्हता तो. ते म्हणत होते की तू नको लावूये, म्हणजे हे पीक इतकं रिस्क आहे आणि याच्यात भयंकर इन्व्हेस्टमेंट आहे आणि तू जर बुडवशील ह्याच्यात कशाला एवढं पैसे घालवणार वगैरे. नाही म्हणलं मी करणार आहे, मला बघायचं आहे ती काय काय एवढं रिस्क काय आहे, एकदा बघू दे तर ते. सर मी 100 दिवस त्या मिरचीतनं बाहेरच नाही आलो. 100 दिवस बाहेर आलो नाही. म्हणजे त्या काळात आता माझी मिसेस किंवा आई मला वैतागली होती एवढी की मी म्हटलं त्यांना मी डाएट केलाय. 100 दिवस भात, भाकरी, चपाती, चहा, रस्त्यावरच आलो नाही. तिथंच उकडून खाल्लं, तिथंच भाजून खाल्लं, म्हणजे शेंगा खाल्ल्या, काय फळं खाल्ली, दूध पिलो, पण मी भात, भाजी, भाकरी आणि चहाकडे आलो नाही. म्हणजे इतकी एफर्टसून गेलो. माझ्याकडे त्या एक 100 दिवसाची मी 3 महिन्यातल्या जवळपास 7-8 मी मोठ्या वह्या भरल्या लिहून, ऑब्झर्वेशन, आणि बाजूलाच टाकलं त्यात नेऊन त्या मिरचीतच. तिथंच झोपलो, तिथंच बसलो, तिथंच उठलो. म्हणजे एकदा बघू तरी काय आहे. सर पटणार नाही, ज्यावेळी 3 महिन्यानं बाहेर आलो ना, त्यावेळी आज मी झोपेत तुम्हाला सांगू शकतो की तिला फुल कधी येतं, शेंडा कधी निघतो, फुटवे कधी निघतात, पानं कधी निघतात, आणि त्याच्यावर रोग कुठल्या वेळेला कुठला रोग येऊ शकतो.
वा. हे कधी झालं, ज्यावेळी इतकं डेडिकेशन त्याच्यात असेल त्यावेळी. मग रात्रंदिवस मी तिथनं बाहेरच नाही आलो आणि नुसता बसलो नाही, मी त्याचा स्टडी करत बसलो तिथं की काय एकदा बघू तरी म्हणलं काय होते. आणि मी आज त्यानंतर मी श्रीगोंद्याला 40 एकर मिरची केली, ॲट अ टाइम मिरची केली, 50 एकर म्हणजे. आणि ती सक्सेस केली प्लॉट. आणि जेव्हा हा सक्सेस झाला त्यानंतर मग ज्या लोकांचे सल्ले होते त्या लोकांचं मनोगत काय होते? नाही, आज ते पण तेच करायला लागले जे मी करतो. आता ते पण लोक आता म्हणायला लागले की नाही आता पाला नाही जाणार आम्ही, म्हणजे नाहीच जाळत आमच्याकडे, कोणच पाला जाळत नाही. हे माझ्यामुळे झालं असं मी म्हणत नाही, असे बऱ्याच जणांनी बरेच प्रयोग केले त्यावेळेला. म्हणजे मी शेवटी थोडा लेट असेल कदाचित, त्याच्या अगोदर पण कोणीतरी केलेलंच होतं ते. पण हे करताना हे जसं मिरचीचा प्रयोग केला असेल किंवा मी इकडे कुठं अजून थोडी शेती आता कन्सल्टन्सीच्या विषयानं जर मी फिरत होतो महाराष्ट्रभर सगळीकडं, तर त्यावेळी पण हसणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आणि म्हणून मी थांबायचं काही कारण नाही ना, मी का थांबायचं, मी माझं काम करतच गेलो. आणि आज त्याच्यातनं 5-25 पोरं असतील किंवा कोण कुटुंब असतील त्यांना पण सपोर्ट करतोय. आणि काय करायचं असते दुसरं. नाही, ग्रेट. मला सर्वांना सांगावं असं वाटतं की भारी व्यक्तिमत्व कसं बनतं बघ, सर्वसामान्य ते असामान्य, अगदी हा जो काही प्रवास असतो तो कसा होतो. विनोद सरांनी सांगितलं की 100 दिवस स्वतःला लिटरली त्या शेतामध्ये कोंडून घेतलं, अगदी घरीसुद्धा ते गेले नाहीत, रात्रंदिवस त्या फळबागेचं म्हणजे त्या मिरचीच्या बागेचं ऑब्झर्वेशन करत राहिले, अनेक वह्या भरल्या. म्हणजे खरं तर हा डेडिकेशन आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती आयुष्यात असं भारी बनू शकतो कधी, जर अशा प्रकारे एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला वाहून घेतलं तर. यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मी अनेक काही शेतकरी बघितलेले आहेत, काही शेतकऱ्यांना भेटलेलो आहे. शेतकरी सांगतात की आम्ही म्हणजे मार्केटला जो काही भाजीपाला देतो, फळभाज्या देतो, त्या आम्ही खात नाही, आम्ही आमच्यासाठी वेगळं पिकवतो. मग ही खरंच सत्य परिस्थिती आहे का? 2 गोष्टी. आता म्हणजे माती परीक्षणाबद्दल बऱ्यापैकी मगाशी तुम्ही म्हटलं तसं सगळेच शेतकरी नाहीत, पण बऱ्यापैकी लोकांना आता त्याचे कन्सेप्ट आणि महत्त्व समजायला लागले, करायला लागलेत लोक. पूर्वीपेक्षा आता जरा तो फरक ज्यादा आहे. दुसरा प्रश्न तुमचा की शेतकरी स्वतःसाठी वेगळं पिकवतो का? हा, पिकवतो. तो ते वेगळं पिकवतो, तो वेगळं करून खातो, त्याचं त्याला माहिती आहे की हे आपल्या घरात न्यायचं आहे. याचा अर्थ सगळंच पिकवतं असं नाही, पण बऱ्यापैकी लोक आपापलं थोडं का होईना आपल्या का घरापुरतं तरी वेगळं पिकवणारी आमच्याकडे आहेत शेतकरी. ओके. म्हणजे शेतकऱ्याला स्वतःबद्दलचा आता अवेअरनेस आलेला आहे. फक्त मार्केटला द्यायचं म्हणून वेगळ्या पद्धतीने पिकवलं जातं किंवा मार्केटची जसं तुम्ही म्हणता नीड आहे की ते किडका आहे म्हणून लोकच घेत नाहीयेत. एकतर ते पिकवायला खर्च आहे, त्यातनं उत्पादन मिळत नाही, त्याचा रेट जास्त आहे, त्या रेट जास्त कोणी त्याला देत नाही. जे दिसायला चांगलं आहे ते मात्र लोकांना हवं आहे आणि म्हणून त्यानुसार शेतकरी तसं करतो. ह्यात एक थोडा किस्सा 2 मिनिटं थांबवतो मी तुम्हाला. म्हणजे माझ्या वाचनात असं आलं की पृथ्वीचं वय 1 मिनिट असं जर आपण ठरवलं आपल्या ग्रहाचं, तर हे जीवाणू कधी आले तर त्यांना 59 सेकंद झालेत, 58 सेकंद झालेत येऊन पृथ्वीवर. किडी कधी आल्या तर त्यांना साधारण 40 सेकंद झाले, 50-40 सेकंद झाले त्या किडी ह्या आलेल्या आहेत इथं. असं जर विचार केला तर माणूस कधी आला तर त्याला येऊन जस्ट 2-4 सेकंद झाले, ह्या मिनिटाचा हिशोब झाला. वर्षाला लावून बघा, 100 वर्षाला लावा आणि 1000 वर्षाला हे गणित लावा. म्हणजे आपण शेवटला आलोय, आपल्याला अक्कल कमी आहे हे एकदा मान्य करूया. म्हणजे हे का सांगतोय तुम्हाला, एक हुमणीसारखी कीड आहे की जी रानात जर तुमच्या जर हुंगती आहे ती जाऊन तिथं की ती जिथं अंडी घालणार आहे तिथं जर तिच्या लक्षात आलं की इथं काहीतरी कीटकनाशक वगैरे किंवा तसला काहीतरी वास येतोय तर ती तिथं अंडी नाही घालत. म्हणजे तिला अक्कल एवढी आहे की तिथं माझ्या जन्माला येणाऱ्या पिलांना धोका आहे हे तिला कळतंय. हे कोणाला कळत नाही, सगळ्यांना कळते. म्हणजे आता जीवाणू म्हणाल तर ते बॉम्बस्फोटात पण वाचतात, मरतच नाहीत ती. म्हणजे ते फार तर सुप्तावस्थेत जातील आणि परत ते एकत्र येतील, परत त्यांचं ते प्रजनन होईल, परत वाढत जातील. म्हणजे हे त्यांना आपल्यापेक्षा ज्यादा काहीतरी आहे डोकं. हे मी इकडं पण लावतोय की ज्या वांग्याला आळीनं खाल्लंय म्हणजे तिला नक्की माहीत आहे की हे खाण्यासारखं आहे. आळीला माहित आहे की हे नक्की खाण्यासारखं आहे, कारण तिने शिवाय तिनं तिची पिल्लं त्यात ठेवलेली नाही.
बरोबर. बरोबर. मग माझ्या पिल्लांना पण नाही काय होणार. तिच्या पिल्ला जर त्यात अगदी सदृढ असतील आळी, म्हणजे काय कन्सेप्ट आहे बघा. म्हणजे हे तुम्हाला पटेल नाही पटेल, पण मला असं वाटतंय की जर त्या माझ्यापेक्षा आधी आलेत त्या पिढ्या, म्हणजे माझं वय आयुष्य मर्यादा माझी 60 वर्ष आहे आणि त्या किडीचे 6च दिवस आहे. ती किती जनरेशन बदलत आलेत बघा. म्हणजे काय आपण असं म्हणतो की माझा नातू आता फार पुढचा आहे. म्हणजे मला मोबाईल घेऊन ती बोट हे करताना मला घाबरल्यागत व्हायचं पहिलं. आता तेच चालू करतंय आणि ते शोधतोय त्यातलं की 2 वर्षाचं पोरगं, 3 वर्षाचं पोरगं, त्याला काय बघायचंय त्यातलं, तर ते काढतोय शोधून त्या युट्यूबमधून. ही अक्कल याला आपल्याला 40 वर्ष गेली ना. म्हणजे आपल्या जनरेशनपेक्षा या किड्यांच्या जनरेशन जास्त किती गेले, बदलते ते. आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. हुशार आहेत, 100% हुशार आहेत. आणि नाही, हे खूप चांगलं म्हणजे point आता मांडलं. मधमाशीचं साधं सांगतो तुम्हाला की ती सकाळी सूर्योदयाबरोबर बाहेर येणार, ती डान्स करून दाखवते की फुलं कोणीकडच्या बाजूला आहेत, पाणी कुठं आहे, या जायचं अंतर किती आहे, ह्या आतल्या सगळ्या त्या कामकरी माशांना. मग कारण त्यांच्यात त्या वेगळ्या वेगळ्या मासे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे गार्ड वेगळे आहेत, नर वेगळे आहेत, मादीला राणी माशीला अन्न घालणाऱ्या वेगळ्या आहेत, पिलं सांभाळणाऱ्या वेगळे आहेत. तसं हे परागकण घेऊन यायचं, मध घेऊन यायची, ती एक कामकरी माशांचा तो ग्रुप आहे. पण त्यांना तिच्यात तसं त्यांच्यात ते एस्कॉट आहेत, म्हणजे फुलं कुठं आहे ते शोधणारी एक त्यांच्याकडे ते ग्रुप आहे त्या माशात. पण ती माशी येऊन ह्यांना काय सांगते सकाळी की किती अंतर आहे, ती कसे म्हणजे किती त्यातनं तुम्हाला उत्पादन येऊ शकते, पाणी येताना तुम्हाला लागलं तर कुठं आहे, हे सगळा सर्वे करून ती आलेली असते. आणि ती डान्स करून, म्हणजे ती त्याला विजल डान्स असं म्हणतात, त्यातनं ती दाखवते. कधी आपल्याला अक्कल यायची, म्हणजे ती एवढं मोठं कुटुंब सांभाळते त्या, आणि त्याच्यात दुसऱ्या पलीकडच्या पोळ्यातली माशी इकडे येऊन देत नाहीत त्या. बापरे. म्हणजे ते जे गार्ड बसलाय ना त्याला माहिती आहे की आपल्यातली माशी कुठली आणि दुसऱ्या माशी कुठली, आणि हे सगळं तिथं चाललेलं असतं. ते घरं बांधणं, ती पालनपोषण करणं, आळ्यांची काळजी घेणं, ही त्यांना डोकं आहे, हे पहिल्यांदा मान्यच करा. आज मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा मार्केटमध्ये जातो, फळं आपण पाहतो, केळी असतील, अगदी पिवळ्या धमक बघायला मिळतात. पेरू आजकाल आपण पाहतोय केवढे मोठे मोठे पेरू येतात, किंवा कलिंगड आपण पाहिली. पूर्वीच्या काळी आपण कलिंगड बघायचं तर ते एक छोटं असायचं आणि एवढं लाल आतमधून नसायचं ते. तर आज ही सगळीच, म्हणजे पेरू फार फार तर एवढा 100 ग्रॅम 150 ग्रॅमचा मिळायचा, आज 1 किलोचा पेरू मिळतो. मग हे काय भानगड आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. नाही, आता कसं आहे, ह्याच्यात न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये पण चांगले लोक आता गाईडलाईन करणारे पण आहेत. त्या कंपन्यांचे पण एम्प्लॉईज आता तुम्हाला मार्गदर्शन करतात की आता जसे आमच्याकडे एक नॉनव्हेजची एक व्हरायटी आली होती की ती वरनं ग्रीन होती आणि आत तिला पिवळा कलर होता, वरनं पिवळा होता, आत लाल होता. म्हणजे हे व्हेरिएशन पण होते. ज्यावेळी आम्ही त्याचं उत्पादन घेतलं, तुमच्याकडे आणून दिलं, तर तुम्ही मला परत फोन करून विचारले की अरे हे आत पिवळं निघालं आहे, म्हणजे तुम्ही काय याला इंजेक्शन वगैरे दिली का काय केले, आत पिवळं कसं झालं आहे घरा. आणि ॲक्च्युली हे हाय काय ते कलिंगड आहे, सगळे न्यूट्रिशन तेच आहेत, कलर फक्त सोडलं तर वास बीज सगळं तेच आहे त्याला, जे आपल्या लाल कलिंगडाला येते. पण ते ओरिजिनलच तसं आहे, ते पिवळं आहे. आता राहता राहिला प्रश्न साईजचा. आता त्याच्यावर काम बरंच चाललंय, म्हणजे त्याच्या काळज्या पण आपण आता भरपूर घ्यायला लागले शेतकरी. म्हणजे त्यांना क्रॉप कव्हर घालणं, म्हणजे आता पिशव्या यायला लागल्या, बघितलं असेल तुम्ही, त्या पेरूला वगैरे येतात त्या. म्हणजे त्याला माशीचा डंक मारूनच द्यायचं नाही, किंवा थ्रिप्स सारख्या काय सकिंग पेस्ट सारख्या काय पेस्ट असतील तर त्या तिथंपर्यंत न पोचून द्यायच्यासाठीच ते आता कव्हर यायला लागली, की त्यातनं आपण खर्च कमी करायला लागलो आता. आणि ह्या व्हरायटीज एवढ्या त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे हे आरोग्याला मोठ्याच होते, आरोग्याला चांगलं आहे. आता आरोग्याला असं आहे असं म्हणू, पण तुम्हाला जो देशीचा स्वाद आहे तो नाही मिळणार. म्हणजे न्यूट्रिएंट्स किंवा देशी खाताना जो काही स्वाद होता तो याच्यात नाही मिळणार. आता तुम्ही हानिकारक असं नाही, कारण बरेचदा काय ऐकलं जातं, कुठेतरी ऐक्यू बातम्या असतात की ते इंजेक्शन्स दिले जातात, फळांना इंजेक्शन्स दिले जातात, किंवा कलिंगड आतमधून लाल व्हावं याच्यासाठी काही कलर किंवा त्याचे काही इंजेक्शन दिले जातात. तर हे सत्य आहे का? नाही, शेतकरी तरी कसं करताना नाही बघितलं मी कधी, कुठेही बघितलेलं नाही. आता ही जी मधली काही जी चेन आहे तिथं गडबड होत असेल, पण शेतकरी नाही करत. तो तिथपर्यंत ती जात पण नाही तो, आणि ती तसलं काही करत नाही कुठलाही शेतकरी.
माझ्या तरी आजपर्यंतच्या बघण्यात असं कोण आलेला नाही. पण मधली चेन आहे तिथं कुठं तर ते घोटाळा होताना आम्ही पण युट्यूबला वगैरे बघतो. म्हणजे आपण डोळ्यानं ते काय कधी बघितलेलं नाही, पण ते स्प्रे वगैरे करून कलर स्ट्रॉबेरीला आणणारे बघितलीत आपण त्या युट्यूबला. पण शेतकरी काय करत नाही, असं कधीही नाही करणार. मला नाही भेटलेलं कधी. ओके. आता ते त्याच्यात मग साईजचा जो विषय आहे ना सर, आता तुम्ही लहान होता त्यावेळी आम्ही रानात पेरू खायचे, तुरट लागायचा, गोड लागायचा, आणि या साईजपेक्षा तो मोठा नसायचा. आता किलोचाच पेरू येते. म्हणजे त्याच्या बियाण्यात पण आपण तिने काहीतरी चेंजेस केलेत, जेनेटिकली थोडे चेंजेस आहेत, न्यूट्रिशन मॅनेजमेंट पण आता काम करायला लागलेत बरोबर. लोक जी नवीन पोरं आलीत ती चांगलं काम करतात त्या शेतीत. आणि शिवाय क्रॉप कव्हर सारखं असतील किंवा जीवाणूंचं वापर पण करायला लागली. त्यामुळं थोडं उत्पादन वाढलंय आणि ते त्या वेगळ्या पद्धती. पण त्याच्यात हाय काय हे ते मला नाही माहिती. ओके. पण वाईट नाही एवढं नक्की. ग्रेट. मला अजून एक विचारायचं होतं की जसं तुम्ही एक शेतकरीसुद्धा फॅमिली डॉक्टर असतो तसा शेतकरीसुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. पण आता माझ्यासारख्या व्यक्तीला जर का काही चांगल्या फळभाज्या, ऑर्गॅनिक फळभाज्या अशा जर का मला मिळायच्या असतील तर तुम्हाला शेतकरी भेटणार कुठे आणि कसा? त्याच्यावरती काही तुम्ही संशोधन किंवा काय प्रयोग केला आहे का? केलं होतं. आम्ही काय केलं, लॉकडाऊनमध्ये आम्हाला ज्यावेळी टाईम होता आणि आम्ही 4-5 जण मित्रांनी मिळून असं एक हे केलं की आपण 2 प्रॉब्लेम होते आम्हाला त्यावेळी. आम्ही गप्पा मारायला एकाच ठिकाणी यायचो असं समजा लॉकडाऊनमध्ये. की मग शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होती की आमच्याकडे माल तयार आहे, सगळं तयार आहे, पण विकायचं कुठं, कारण मार्केट बंद आहे वगैरे. पण तोपर्यंत असं झालं होतं की शेतीच्या मालाला वाहतुकीला परवानग्या मिळाल्या होत्या त्यावेळी. मग आम्ही काय केलं की तिथनं घ्यायचो काशेगावातनं आणि पुण्यात आणून विकायचो. म्हणजे त्यात आम्ही पुन्हा बकेट सिस्टम चालू केला की तिथं वाद घालत बसायचं नाही. तुम्ही ते ऑनलाईन आम्हाला ते ॲप काढलं होतं, त्याच्यावर हे टिक करा, ते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढी क्वांटिटी घरात येऊन आम्ही बाहेर ठेवायचो. आमचं मोकळं बकेट द्या, आम्ही नेऊ. म्हणजे कुठे हँडलिंग किंवा समोरासमोर येणं नाही असं अशा पद्धती. तोच परत आम्ही परवापर्यंत मुंबईत पण केला. हे तर प्रॉब्लेम काय येतोय सर, आम्ही 100% म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये त्या शेतकऱ्याचं लोकेशन टाकलं, प्लॉट ॲक्च्युअल कुठं आहे ते टाकलं, त्याची बाईट पण दिली 2 मिनिटाची की मी असा शेतकरी आहे माझं इथं. आणि आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही कोल्हापूरला निघालाय ना, तर मग कराडच्या पुढे 3 किलोमीटरवर तो शेतकरी आहे, तुम्हाला वांगी पाहिजे असेल तर त्या प्लॉटवर जावा, तिथनं विकत घ्या आणि तुम्ही बघाल स्वतः की हे खरंच आहे का किंवा काय. त्यासाठी आम्ही ते लोकेशन सहित दिलं. आणि त्यातल्या त्यात आम्ही असा प्रयत्न करत होतो की आपण थोडं ऑर्गॅनिक म्हणजे विषमुक्त देऊया ना थोडं. पण प्रॉब्लेम असा येतो की तुमच्या कन्सेप्ट एक ठरलेले आहेत की गाजर म्हणजे असंच पाहिजे. इथं थोडं 19-20 होते आमच्याकडे. म्हणजे तसं आणायला गेलं तर मग पुन्हा आम्हाला दुसरा काहीतरी भडीमार करायला लागायला. मग आम्ही काय म्हटलं की नको, आहे असं द्या, थोडं कमी गोड असेल काय बिघडते, कलर थोडा कमी उतरलाय तर असू दे, किंवा साईज एकसारख्या नाही तरी पण असू दे, पण हे चांगलं कमी विषाचं असलेलं किंवा विष नसलेलं असं जाते तर हेच घालू आपण. वांग आम्ही देशी, आमच्याकडे काळामाडी आणि तिथं जांभूळवाडी म्हणून 1-2 गाव आहे, त्यांच्याकडे देशी वांगे आहेत आणि ते बाहेर बियाणं देत नाहीत. म्हणजे ते लोक स्वतःच करतात आणि स्वतः विकतात ते, आणि चांगल्या दरात जातं त्यांचं ते. मग आम्ही पण इकडं ते वांगी इकडे सप्लाय केली त्यावेळी पुण्याला. तर त्या बायकांना कळच नाही की हिचा देठ एवढा जाड कसा आणि ते वरचं ते फुल. मग आम्ही सांगितलं त्यांना की हे पण खायचं असते, हे देशी आहे. अलग लक्षात तुमच्या की हे काय तुम्ही जसं वांग्याचं ते सगळंच काढून टाकताय असं काढून टाकायची गोष्ट नाही ती. पण हे प्रॉब्लेम आले आणि मग ते तक्रारी म्हणजे आम्हाला वाटत होतं की आम्ही चांगलं द्यायला लागलोय आणि त्या लोकांनी आमच्याकडे तक्रार घ्या, हे असलं नको आम्हाला, हे असं पाहिजे. देशी गवारी जर पाहिजे असेल तर ती उडीची येते, त्यानं खायचं लागलेलं सवय ती लांबडी ती गवारी. मग आम्ही देशी द्यायला गेलो तर ती म्हणजे ही एवढी बारकी कवा ती करायचं हे, आणि हे नको आम्हाला पुढच्या वेळेला असली त्या. म्हणजे हे पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता कसं करायचं ते सांगा आता. मग हा प्रोजेक्ट आता थांबला का? थांबलाय आता आम्ही परत ते थांबवलं. म्हटलं परत आपण जरा याच्यावर परत हे करू, कारण आम्ही 5-25 फॅमिलींचे सगळे रिव्ह्यू घेतले आणि आता आम्ही तसं काम करू म्हणजे जसं त्यांना पाहिजे तसं. मग आता पण आम्ही त्यावेळी असं नाही म्हणणार की हे आम्ही थोडं विषमुक्त देतोय किंवा काय. जे आहे ते देऊ, आम्ही जे पिकवू ते देऊ, तुम्हाला पण पाहिजे तसलं देऊ, काय अडचण. ग्रेट ग्रेट ग्रेट.
तुमचे ओव्हरऑल जर हे सगळे किस्से आत्तापर्यंतचा अनुभव पाहिला तर खरंच रोमांचकार आहे. कारण एक सर्वसामान्य कुटुंब आणि सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही शेतीविषयक एवढं घेतलेलं हे ज्ञान खरंच खूप व्याख्यानाजोग आहे. मला वाटतं की निश्चितच आमच्या ऑडियन्सला या सगळ्यांचा तुमच्या या सल्ल्यांचा खूप चांगला फायदा होईल. आणि निश्चित तोडकर सरांचं काही मार्गदर्शन हवं असेल तर निश्चित त्यांचा नंबरसुद्धा आम्ही इथे देतो आहे. सो तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, या पॉडकास्टच्या माध्यमातून काही व्हॅल्युएबल अशा माहिती तुमच्या आयुष्याला भारी बनवण्यासाठी मिळाल्या असतील तर जरूर कमेंट करा. आणि पुन्हा नवीन भारी व्यक्तिमत्वासाठी आपण नवीन विषयाला घेऊन या भारी लोक या पॉडकास्ट चॅनलवरती आपण भेटणार आहोत. सो तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून मला नवीन पुढचे पॉडकास्ट आणण्यासाठी, नवीन विषय आणण्यासाठी इन्स्पिरेशन मिळत असतं. सो तोडकर सरांच्या माध्यमातून ज्यांना इन्स्पिरेशन भेटलेलं आहे, ज्यांना काही नवीन माहिती मिळालेली आहे, नवीन दिशा मिळालेली आहे, अशा प्रत्येकानं जरूर खाली कमेंट करावी आणि हा व्हिडिओ शेअर करावा, एवढंच मी सांगेन. सो थँक्यू सो मच.